पोलिसांनी एक दमदार कारवाई केली असून या कारवाई अंतर्गत तब्बल 9.5 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। मोटरसायकलवरून येत फिर्यादीकडील सोन्याचे दागिने हिसकावून पळालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक करत सुमारे 9,35,828 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मार्च 2026 रोजी फिर्यादी मीना माणिक मेंढे राहणारे शेलगाव तालुका पंढरपूर या करमाळा येथे आले असताना सायंकाळच्या सुमारास महादेव मंदिराजवळ 2 अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे 90.680 ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान आरोपी लक्ष्मण उर्फ फिरोज अजित शेख राहणार नेवासा जिल्हा अहमदनगर यास अटक करण्यात आली। आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे 90.680 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 9,35,828 रुपये हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना तळवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या यशस्वी कारवाईमुळे करमाळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे।